बदलत राहणं म्हणजे दुसऱ्यांशी जुळवून घेणे, मग तिथे प्राकृतिक, सामाजिक, कौटुंबिक कुठल्याही स्तरावर असू दे. हे जर एकदा साध्य करता आलं तर खूप सुखकर होतं जगणं. नवीन पिढीबरोबर आपणही बदलावं. तिथे तंत्रज्ञान असेल किंवा राहणीमान, जास्त तत्वांना सांभाळत गेलो की सांभाळलेली नाती दुरावतात. काही व्यक्ती बदल स्वीकारायला तयार नसतात, खूप तत्वनिष्ठ, हेकेखोर असतात. जोपर्यंत हातात सत्ता असते, अधिकार असतात, तोपर्यंत सर्व सुरळीत असते. पण मग कधी आपलं जगणं दुसऱ्याच्या हातात जातं, तेव्हा त्यांचा अहंकार दुखावतो. बदलायला मन तयार होत नाही. मानसिक त्रास, शारीरिक व्याधींची भर पडत जाते. अशी माणसं एकलकोंडे होत जातात, समाजापासून दुरावले जातात. म्हणून नेहमी खळाळत्या पाण्यासारखं प्रवाही बदलते राहावं. दुसऱ्यांसाठी, स्वतःमध्ये, स्वभावामध्ये जेव्हा आपण काही बदल करून घेतो, तेव्हा ज्याच्यासाठी बदलले त्याला आणि स्वतःलाही जिंकलेले असते त्याच क्षणी. एकामागून एक बदलणाऱ्या ऋतूंची जशी मनाला ओढ लागत असते, तशीच चांगल्या विचाराने, चांगल्या भावनेने आपण कोणात बदल घडवला किंवा कोणी आपल्याला बदलायला प्रेरित केलं तर निश्चितच तो आनंद मनाला ताजतवानं करून जातो. मॉर्निंग वॉकला जाताना सुद्धा 2-4 दिवसातून वेगवेगळ्या रस्त्याने जाण्याचा प्रयत्न करत असते मी. निसर्गात दिसणारा, रस्त्यात जाणवणारा बदल सुद्धा खूप सुखावून जातो. आज बघितलेल्या निष्पर्ण झाडाला 4-8 दिवसांनी हिरवी पालवी दिसते आपल्याला. निसर्गाला सहज जमतं बदलायला. आपण तर माणूस आहोत, नाही का? म्हणून जमेल तसं परिस्थितीनुसार बदलत राहावं, अगदी सहज, वाऱ्याच्या झुळकीसारखं दुसऱ्यांना गारवा देत. कृष्णार्पणमस्तु.